मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। इकडे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं धुमशान सुरू असताना मराठवाड्यातील काही जिल्हे मात्र अद्यापही कोरडेच आहेत। त्यातल्या त्यात परभणी जिल्हा सुद्धा यावेळेला कोरडाच आहे, कारण मे महिन्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये 131 मिलीमीटर पाऊस झाला आणि आज जूनचा 19 जून उलटलेली आहे आणि या पूर्ण 19 दिवसामध्ये फक्त 41 मिलीमीटर पाऊस पडलाय। या 41 मिलीमीटर पावसाच्या बळावर शेतकऱ्यांनी आपली पेरण्या केल्या। आपण जर बघितलं तर परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 13% पेरण्या झाल्या, ज्यामध्ये एकूण जर बघितलं तर क्षेत्र हे 70,000 हेक्टर एवढं क्षेत्र येते, ज्यामध्ये 47,000 हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आलेली आहे, तर 27,000 हेक्टरवर 20,000 हेक्टरवर सोयाबीन आणि 1100 हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर आता हे कापूस आहे, या कापसाची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे, मात्र पाऊस नसल्यामुळं आपण बघितलं तर हे कापसाचं जे काही हे उगवलेलं आहे ते झाड जे आहे ते वाळून जाताना दिसून येत आहे, कारण पाऊस नाही। आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय, मात्र परभणी जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील काही जिल्हे जे आहेत परभणीसह या ठिकाणी पाऊस नाही आणि यामुळेच कुठेतरी शेतकऱ्यांची चिंता जी आहे ती वाढलेली। आपल्यासोबत शेतकरी आहेत, मला सांगा काय परिस्थिती आहे, केव्हा तुम्ही कापूस लागवड केली? मी केशव दत्तराव गायकवाड, ब्राह्मणगाव राहणार, तालुका जिल्हा परभणी। 12 तारखेपासून पाऊस पडन, आज पडन, उद्या पडन। आज 19 तारीख उलटून गेली तरी पाऊस पडलेला नाही। लागवड केलेली आहे आम्ही, लागवडीमध्ये खूप तूट झाली पाऊस नसल्यामुळे। खताचे बियाचे भाव गगनाला भिडले। 12 तारखेला पाऊस येईल, 14 तारखेला पाऊस येईल असं वाटलं होतं, मात्र आज 19 तारीख उलटली तरी पाऊस आला नाही। हवामान तज्ञांनी थोडे पाहून त्यांनी त्यांचं हवामान सांगावं आम्हाला, की असे हुलकावणी देणारा मान्सून जर येणार असेल तर आम्हाला अगोदरच त्यांनी कळवायला पाहिजे, की पेरू नका तुम्ही। त्यांनी काय सांगितलं, 9 तारखेपासून पाऊस पडेल, मुसळधार पाऊस पडेल, तुम्ही पेरणी करून घ्या। तर आता अद्याप आम्ही पेरणी करून घेतली, 20 तारीख यायली, अजून पाऊस पडत नाही, जसा पाहिजे तसा पडत नाही पाऊस। तर त्यांनी थोडंफार चांगली माहिती द्यावं आम्हाला हवामान विभागाबद्दल। एकरी किती खर्च येते आता हे आपण तुम्ही लावलेलं, तर एकरी सोयाबीनला असेल किंवा कापसाला एकरी किती खर्च केलेला आहे? आता जवळपास जर एक बॅग म्हणलं खताची तर 1800 रुपयाला बॅग आहे सर। कापसाचं कॉटनची बाग घेतलं तर ती 800 रुपयाला आहे आणि त्याच्यात नंतर मजुराचा खर्च म्हणलं तर जवळपास एकरी 1000 रुपये मजुराचा खर्च येते। असं तर एकंदरीत 4-5 हजार रुपये खर्च येते, पण हा खर्च वाया जाण्याची भीती आहे, कारण हे पाऊस न पडल्यामुळे हे जे रोपटे आहे हे तेजदार नाही सर, आणि याच्यामुळे हे होणारं नुकसान जे आहे ते जास्तीचं चिंताग्रस्त शेतकऱ्याला टाकणार आहे। आता शेतकऱ्यानं कोणाच्या आधारावर जगावं? हवामान खातं सांगते ते बी बरोबर होईना झालंय, आणि जे जसं शेतकऱ्याला सरकारचं प्रोटेक्शन राहिलं पाहिजे। आज मार्केटला गेलं तर खत भेटत नाही, DAPचं शॉर्टेज आहे, आणि जास्तीचे पैसे दिले तर ते मिळतंय। त्याच्यामुळं शेतकऱ्याचा वाली कोण आहे हेच सांगता येत नाही। सर्व बोलतात पण शेतकऱ्याकडे पाहणारा कोणीच आज कोणतं सरकार आलं तरी तेच होणार आहे। शेतकऱ्याचं बघणारं त्याच्या चिंतेकडं, त्याचे जे कष्ट आहेत हे फील्डवर जाऊन बघायला पाहिजे राजकारणी लोकांनी, की हे काय झालंय, आपण त्याच्याकडे काय बघायला पाहिजे, त्याला काय मदत करायला पाहिजे, पण याच्याकडे सर्वांचं दुर्लक्षच आहे साहेब। त्याच्यामुळं शेतकऱ्याचं या मराठवाड्यामध्ये आत्महत्याचं प्रमाण जास्त आहे साहेब, की जे मेन ज्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते देणंच होत नाही। आणि शेतकरी कसा आहे, शेतकऱ्यापासून काहीच मिळत नाही कोणाला, बाकीच्या क्षेत्रात त्याला मिळते तिकडे जास्त लोक ते लक्ष देतात, शेतकऱ्याकडे काय आहे कोणी बघायला वालीच नाही त्याचा। बघितलं तर ही परिस्थिती आहे परभणी जिल्ह्यातली, कारण जे पेरणीचा हंगाम आहे तो पेरणीचा हंगाम हातून जाऊ नये, जे पिकं लावलेले ते पिकं हातून जाऊ नयेत अशी आशा शेतकऱ्यांना आहे। मात्र पावसानं अजूनही हुलकावणी दिलेली आहे, रोज आभाळ येतंय मात्र पाऊस पडत नाहीये। त्यामुळे आता वरुण राजा चांगला धोधोपणे जसं पुणे मुंबई तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरसतोय, कोकणात बरसतोय, तसाच मराठवाड्यात बरसेल अशी आशा आहे। कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।